धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक मध्यात्मदीपमतितीर्षतां तमोन्धम्म संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चालू आहे। ज्याप्रमाणे सूतांनी आपले गुरु शुकाचार्य यांचं महत्त्व या ठिकाणी 2 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे। काल पहिला श्लोक आपण पाहत होतो, यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम। ज्या शुकाचार्यांचे सगळे कार्य समाप्त झालेले होते, शिल्लक काहीच राहिलेलं नव्हतं। परिपूर्ण ज्ञानी वैराग्य संपन्न केवळ मोक्ष एवढीच इच्छा असलेले आणि मुक्तावस्थेमध्ये फिरणारे शुकाचार्य यांच्या मागे व्यास महर्षी लग्न कर म्हणून लागले। आणि यावेळेला आपण आपल्या वडिलांना काय उत्तर द्यावं तो त्यांचा अधिक्षेप होईल, म्हणून झाडाच्या माध्यमातून परोक्ष प्रिया इवै देवाः, दुसऱ्याच्या माध्यमातून परोक्ष पद्धतीने, ज्याला आपण इनडायरेक्ट असं म्हणू, हे सूचित केलं की तम भूत हृदयम मुनिमानतोस्मी, की सर्व भूतांच्या ठाई मीच आहे, सर्व भूतांच्या ठाई माझा आत्मतत्व आहे। तेव्हा तुम्ही मला व्यक्ती म्हणून पाहू नका, मी मुक्त आहे आणि मुक्त स्थितीमध्ये विचरण करत आहे। जीवनमुक्त अवस्थेमध्ये हे विचरण करत होते। सगळ्या प्रकारची कर्मदशा संपलेली होती, कर्म शिल्लकच राहिलेलं नव्हतं आणि अशा नैष्कर्म्य अवस्थेमध्ये फिरत असल्यामुळे यावेळेला शुकाचार्यांनी व्यासांना झाडाच्या माध्यमातून सांगितलं आणि स्नेहानुबंध परिहाय वृक्षरूपेण उत्तरं दत्तवान असं या ठिकाणी म्हटलंय की त्यांच्या मनामधला जो स्नेह होता पुत्र रूपाने, या ठिकाणी पुत्रेति तन्मयतया या शब्दावर आपण भर दिला पाहिजे। पुत्रेति तन्मयतया, की पुत्र रूपाने ते आपल्या मुलाकडे शुकाचार्यांच्याकडे पाहत होते। आचार्य शुकाचार्यांना सांगायचे की मी तुमचा पुत्र नाही, पुत्र आणि या ठिकाणी वडील, पिता आणि पुत्र हा भाव या ठिकाणी सोडून द्या, कारण सर्वत्र माझा अस्तित्व आहे, सर्वत्र आत्मतत्व भरलेलं आहे आणि त्यामुळे सर्वत्र आत्मतत्व भरलेलं असल्यामुळे सर्व भूत हृदयाच्या ठाई मीच आहे। माझ्याकडे पुत्र रूपाने पाहू नका, पुत्र भावाने माझ्याकडे पाहू नका। आपण जेव्हा गोपालकृष्णांच्या चरित्राचा विचार करतो त्यावेळेला वसुदेवाला उपदेश करताना भगवंताने कारागृहात सांगितलं की तुम्ही माझ्याकडे पुत्रभावाने पाहू नका, मी प्रत्यक्ष ईश्वर तुमच्या पोटी तुमच्या प्रार्थनेप्रमाणे या 3रा जन्म आज धारण केलेला आहे। तेव्हा भावाने माझ्याकडे पाहू नका, ईश्वर भावाने पहा। तिथे ज्याप्रमाणे पुत्र स्नेह हा माणसाला असतोच, परंतु आपण स्नेहाचा नात्याचा पडदा बाजूला केला पाहिजे आणि आत्मतत्व पाहिलं पाहिजे। नातं हे वरवरच आहे, आत्मतत्व हे खरं सिद्ध असलेलं आहे आणि त्यामुळं स्नेहानुबंध परिहाय या ठिकाणी पुत्रेति तन्मयतया, पुत्र म्हणून व्यास महर्षी त्यांच्याकडे पाहत होते आणि शुकाचार्यांनी हे दाखवलं की मी पुत्र रूपाने या ठिकाणी तुम्हाला जरी देहाच्या आकृतीत दिसत असलो तरी मी प्रत्यक्ष आत्मतत्व चैतन्य आणि हे चैतन्य सर्व ठिकाणी आहे। याप्रमाणे
तरवोभिने दुहू असा शब्द या ठिकाणी वापरलाय. झाडं बोलू लागले, झाडांना देखील भावना आहेत. हे आज नव्या अभ्यासामध्ये सिद्ध झालेलं आहे. या ठिकाणी बोस जे प्रत्यक्ष भारतीय वैज्ञानिक होते त्यांनी हे सिद्ध केलंय की झाडांना देखील भावना असतात आणि या झाडांच्या मध्ये असलेल्या भावना फक्त त्यांना शब्द नाही आहेत प्रगट करायला, पण झाडांच्या मध्ये भावना आहेत. झाडांच्या मध्ये राग, लोभ, प्रेम, आकस या सगळ्या भावना आहेत. त्यांना भीती वाटते, त्यांना प्रेमही वाटतं, पण आपल्याला ते कळत नाही कारण आपण त्यांचे शब्द लक्षात घेत नाहीत. त्यांच्या भावना आपल्याला कळू शकत नाहीत, त्यांची भाषा आपल्याला कळू शकत नाही. अहो, झाडांची भाषा आहे, मधमाशींची सुद्धा भाषा आहे. भाषा विज्ञान या ठिकाणी सांगतात की मधमाशांना भाषा आहे, मुंग्यांना भाषा आहे त्यांची. आणि मधमाशांच्या भाषेपासूनच मानवी भाषेची कशी निर्मिती झाली हे भाषा वैज्ञानिक सांगतील. सांगायचं तात्पर्य असं की भाषा प्रत्येकाला आहे, संवाद साधण्याची क्षमता प्रत्येकामध्ये, फक्त मानवामध्ये ती विकसित स्वरूपात आहे. म्हणून भाषा माणूस जास्त प्रमाणात बोलू शकतो. हे विकास माणसाने केला. वास्तविक प्रत्येक प्राण्याला, त्याचप्रमाणे वनस्पतींना त्याच्या भावना आहेत आणि त्या प्रगट होत असतात. ज्याप्रमाणे या ठिकाणी वैज्ञानिक सत्य देखील सांगितलेलं आहे. आणि म्हणून योग बलाने, आत्मबलाने झाडांच्या मध्ये प्रवेश केला आणि झाडांना या ठिकाणी बोलायला लावलं आणि झाडं बोलू लागले. अहो व्यास महर्षी, तुम्ही तर एवढे ज्ञानी आहात आणि तुम्ही पुत्र 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 म्हणून काय म्हणता? आम्ही देखील झाडच आहोत, आम्हालाही पुत्र होतात. या ठिकाणी माऊलीने सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे. अहो, हे नातं कशा प्रकारचं आहे ते म्हणे, अहो कापूस आहे, तो कापूस पिंजला, मग त्याचं वस्त्र तयार केलं, त्या वस्त्राला वेगवेगळ्या प्रकारचा रंगरूप दिला. मग हे वस्त्र म्हणजे कापसाचं मुलगा आहे का? कापसाचा मुलगा आहे म्हणे. कापसाचा मुलगा? हो बरोबर आहे ना, कापूस हा त्याचा बाप आहे. पण हे जसं केवळ वदतो व्याघात आहे, शाब्दिक दृष्टीने खरं आहे, पण तसा विचार केला तर या कपड्यामध्ये, कपड्याच्या धाग्यामध्ये आणि कापसामध्ये कोणतं नातं आहे? आंतरिक नातं काय? काहीच नाही. आणि त्यामुळं हे जसं खोटं आहे. कापसाचा मुलगा म्हणून आपण जर दोऱ्याला म्हटलो, कापसाचा मुलगा म्हणून जर आपण वस्त्राला म्हटलो, तो त्याचा नातू आहे, तो त्याचा मुलगा आहे, तर हे जसं निरर्थक आहे. त्या नात्यांना काही अर्थ नाही, आपण आपले नाते तिथं लावलेत. म्हणून तसा विचार केला तर चैतन्य हे एकच आहे. चैतन्याला कोणते नाते गोते लावण्याचं काही कारण नाही. म्हणून स्नेहानुबंध हृदय, स्नेहानुबंध परिहाय वृक्षरूपेण उत्तरम दत्तवान. या ठिकाणी वृक्षाच्या रूपाने उत्तर दिले आहे. आणि वृक्ष म्हणतात की आम्हाला देखील मुलं बाळ होतात, आमच्याही लिंबोळ्या खाली पडतात. लिंबाचं झाड म्हणतं, ते लिंबाचं झाड म्हणतं आमच्या लिंबोळ्या खाली पडतात, त्यातून लिंबाचे झाडं येतात, ते उगवतात, ते मोठे होतात. पण आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही, कारण आमचा त्यांच्याबद्दल आत्मभाव, केवळ माझा पुत्रभाव आहे ही भावना आमच्यामध्ये नसते. आणि त्यामुळं तुम्ही तर एवढे ज्ञानी आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलाला पुत्र 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 म्हणून काय म्हणू लागले? तेव्हा तुम्ही हा सगळा तुमचा जो पुत्रभावाचा, स्नेहभावाचा जो वरचा पडता आहे तो बाजूला करा. अशा प्रकारे मुनींच्या समोर झाडांनी ज्ञान सांगितलं. ज्ञानी माणसाला ज्ञान सांगणं अवघड आहे, एखाद्या अज्ञानाला ज्ञान सांगणं सोपं आहे, पण ज्ञानवंताला ज्ञान सांगणं अवघड आहे. इथे ज्ञानवंताला ज्ञान सांगितलं ते झाडांनी. आणि ज्याप्रमाणे हे म्हणतात, सूत म्हणतात, शौनकादिकाव, असा माझ्या गुरूंचा अधिकार आहे की जे प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक वस्तुमात्रामध्ये ते प्रविष्ट होऊ शकतात आणि प्रत्येक जीवमात्रामध्ये स्वतःचं रूप त्यांनी प्रगट केलेलं आहे. इतके अलौकिक अशा प्रकारचे स्वयंप्रज्ञ आणि योग बलाने युक्त असे माझे गुरु आहेत. एवढंच काय, परंतु त्यांनी पुढे म्हटलंय की यस्वानुभाव मखिल श्रुतिसार मेक. प्रत्यक्ष माझे गुरु म्हणजे अनुभव संपन्न आहेत. श्रुती म्हणजे वेद, वेदातलं ज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं आहे.
त्याचं सार आत्मसात केलेलं आहे आणि श्रुती, वैदिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, अनुभविक ज्ञान सगळं आत्मसात करून आत्मचिंतन करत करत समाज कल्याणासाठी ते निघालेले आहेत. अध्यात्मदीप मती तितीर्षतां तमोंधम. ते प्रत्यक्ष अध्यात्मदीप आहेत, ते ज्ञानदीप आहेत, ज्ञानाचा दिवा आहेत. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जो ज्ञानाचा दिवा पेटलेला आहे, जो ज्ञानदीप पेटलेला आहे, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. तेव्हा हा अंतरीचा ज्ञानदीप प्रत्येकाच्या मध्ये, परंतु आपल्यामध्ये तो मिणमिणत आहे. मोठा एखादा सोसाट्याचा वारा आला की तो विझून जातो, परंतु योगी, ज्ञानी, स्वयंप्रज्ञ, अनुभविक संत यांच्यामध्ये जो ज्ञानदीप आहे तो हिऱ्याप्रमाणे प्रकाशमान असतो. त्याच्यावरती पावसाचा परिणाम होत नाही, त्यावर वाऱ्याचा परिणाम होत नाही, कुठल्याही बाह्य गोष्टीचा परिणाम होत नाही. असा हा आंतरिक दीप आहे. असा अंतरदीप त्यांच्या अंतःकरणामध्ये पेटलेला आहे. कशासाठी? तर तितीर्षतां तमोंधम. जे तमोंधम अर्थात अंधाराच्या मुळे, कोणता अंधार? पापरूपी अंधार असेल, अज्ञानरूपी अंधार असेल, या अंधकारामध्ये जे चाचपडत आहेत, जे नेत्रहीन आहेत. नेत्र म्हणजे डोळे, हे डोळे म्हणजे ज्ञानाचे डोळे, अर्थात जे अज्ञानी आहेत, जे अंध आहेत. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराजांनी म्हटलं हे जन आंधळेत. का आंधळेत? तर त्यांना खरं ज्ञान कळत नाही, खरा ईश्वर कळत नाही. असे हे आंधळे असलेले लोक तमोंधम. या अज्ञानामुळे त्यांच्या डोळ्यावर अंधकाराचा पडदा आलेला आहे आणि त्यामुळे त्या अंध लोकांसाठी, त्या अज्ञानी लोकांसाठी, त्यांच्या अज्ञानाचा निराश करण्यासाठी प्रत्यक्ष अध्यात्मरूपी दीप ज्यांनी पेटवलेला आहे. संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम. आणि ज्यांनी संसारिणाम पुराणयाह, या ठिकाणी संसारी लोकांसाठी, संसारी जे प्रापंचिक आहेत त्यांची काळजी या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम तम व्यास सूनुमुपयामी गुरुम मुनीनाम. ते माझे गुरु व्यास सूनु, व्यासांचे पुत्र, ज्यांनी संसारी लोकांसाठी, प्रापंचिक लोकांसाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला. प्रापंचिक लोकांना ज्ञान देण्यासाठी ज्यांनी सर्व जगामध्ये व्यवहार केला, जगामध्ये फिरत राहिले, स्वतःसाठी नव्हे तर जगासाठी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाणं. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे असे जगाच्या सुखासाठी जे झटतायत, जगाच्या कल्याणासाठी ज्यांचं जीवन आहे, केवळ जगाच्या कल्याणासाठी, आत्मकल्याण त्यांचं केव्हाच झालेलं आहे, त्यांना आता काही करायचं शिल्लक राहिलेलं नाही, पण जगाच्या कल्याणासाठी तयाही कार्य करणे उरले असे लोकालागी. या समाजासाठी झटावं म्हणून संसारी लोकांसाठी त्यांनी करुणयाह या ठिकाणी मार्मिक शब्द वापरला आहे. अत्यंत करुणेने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत करुणा वरुणालय अशा पद्धतीच्या अंतःकरणातून ज्यांनी हा अंधकार, गाढ अंधकार नष्ट करण्यासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठी करुणेतून पुराण रचली, पुराण सांगितली, पुराण गुह्य सांगितलं. पुराण रचलं व्यासांनी, 18 पुराणांची रचना व्यासांनी केली, त्यातलं गुह्य सांगितलं शुकाचार्यांनी. म्हणून भागवत सारखा ग्रंथ व्यासांनी रचला खरा, पण सांगितला मात्र शुकाचार्यांनी. त्यातलं गुह्य त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी शब्द वापरलाय पुराण गुह्यम. पुराणातलं तत्व. एखादी गोष्ट खूप चांगली असते, पण आपल्याला जर तत्व कळालं नाही तर बाकीच्या गोष्टीला अर्थ नसतो. पुस्तक चांगलं आहे, खूप चांगलं आहे, पण सार सांगा म्हटलं, आपल्याकडे प्रश्न येतात ना, या पुस्तकाचा सार सांगा. तर सार सांगायचं असेल तर आपल्याला सगळं वाचून चालणार नाही, म्हणजे पुस्तक सगळं आत्मसात करावं लागेल आणि त्यातलं नेमकं एका शब्दात
एका वाक्यात उत्तरे द्या. आपल्याकडे प्रश्न असतात, एका वाक्यात उत्तरे द्या. एका वाक्यात सांगायचं म्हणजे सगळं सार सांगता आलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे सार सांगता आलं पाहिजे. हे सार कोणी सांगितलं, गुह्य कोणी सांगितलं? तर शुकाचार्यांनी. ते म्हणतात संसारी लोकांचा उद्धार व्हावा या भावनेतून, करुणेतून त्यांनी पुराण गुह्य सांगितलं. आणि करुणा म्हणजे काय? करुणा कोणाला निर्माण होते? या ठिकाणी सज्जनानां हितार्थाय असा शब्द करुणेसाठी वापरलाय. करुणा भावेते बुधैही. जे ज्ञानी आहेत, जे पंडित आहेत, विद्वान आहेत, संत आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये सहजच करुणा निर्माण होत असते. निसर्ग करुणो मंत्री. नैसर्गिक करुणा त्यांच्या मनात निर्माण होत असते. बाहेरून करुणा लादायची नसते. करुणा बाहेरून यायची गरज नाही. नाहीतर मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अहो, अंतःकरण जर आर्द्र असेल तर आपोआपच डोळ्यामधून अश्रू येतील. परंतु अंतःकरण जर भिजलं नाही, अंतःकरण जर भावनेने ओलावलं नाही, तर बाहेरून त्याचं नाटक करून उपयोग नसतो. म्हणून करुणा म्हणजे काय? तर सज्जनानां हितार्थाय, लोकांचं कल्याण व्हावं, लोकांचं हित व्हावं यासाठी अमोघ दृष्टीने अंतःकरणाचा आर्द्रतेतून जे सांगितलं जातं त्याला करुणेचे शब्द असं म्हणतात. आणि म्हणून करुणाष्टके, रामदास स्वामींनी करुणाष्टके लिहिलीत. ही करुणाष्टके कशामुळे? त्यामध्ये मनाचा करुण भाव प्रगट झालाय, मनाची भावना प्रगट झाली आहे, मना अंतःकरणाची आर्द्रता प्रगट झाली आहे. म्हणून ते करुणाष्टक आहेत. करुणेने परिपूर्ण परिप्लुप्त असे आहेत. सज्जनानां हितार्थाय करुणा भावेते बुधैही. किंवा सत्ववृत्ती समारूढा करुणा रस उच्चते, अशी देखील करुणेची व्याख्या केलेली आहे. सत्ववृत्ती समारूढा. करुणा हा रस आहे, पण त्याचा स्थायी भाव कोणता आहे? त्याचा स्थायी, कारण रसामध्ये स्थायी असतो, स्थायी विलक्षणो रसा. मग हा स्थायी नंतर रसात परिवर्तित होतो. जो स्थायी भाव आहे, जो मूळ भाव आहे, तोच नंतर आपल्याला विभाव आणि अनुभव याच्या साह्याने रसामध्ये परिवर्तित होत असतो. म्हणून या ठिकाणी स्थायी कोणता आहे? सत्ववृत्ती समारूढा. सात्विकता हा याचा भाव आहे. सत्ववृत्ती हा याचा स्थायी भाव आहे, याचा मूल भाव आहे. आणि म्हणून सत्ववृत्तीतून जी निर्माण होते. म्हणून हा ग्रंथ, भागवत ग्रंथ हा सत्वप्रधान ग्रंथ आहे. आणि म्हणून त्याला सात्वत माचष्ट, पुढे आपल्याला त्याचं वर्णन येणारच आहे. सनक सनंदन सनातन सनत कुमारांनी त्याला सात्वत शब्द वापरलाय. सात्वत कशामुळे? सात्वत म्हणजेच सत्वप्रधान. जो सात्वत आहे, जो सत्वप्रधान आहे, तोच भागवत म्हणून पुढे प्रचलित झाला. आणि जो भागवत म्हणून प्रचलित झाला तोच वारकरी म्हणून आज आपण ऐकतो. म्हणजे वारकरी म्हणजेच भागवत, भागवत म्हणजेच सात्वत, आणि सात्वत म्हणजे सत्वप्रधान. अशा प्रकारे आजच्या वारकरी संप्रदायाचं मूळ आपल्याला एकदम सनक सनंदनाच्या पर्यंत नेऊन भिडवता येऊ शकतं. कारण तिथे त्यांनी सात्वत माचष्ट असा शब्द वापरलाय. हा सात्वत म्हणजे सत्वप्रधान, सात्विक वृत्तीने परिप्लुप्त. सत्ववृत्ती समारूढा करुणा रस उच्चते. म्हणून हा करुणा रस आहे, त्याची मूळ वृत्ती सात्विक आहे. या सात्विकतेच्या भावनेतून, म्हणजे या ठिकाणी मुद्दा मी स्पष्टीकरण करून सांगतो की सांगणारे खूप आहेत, पुराण सांगणारे खूप आहेत, पण काही राजस भावनेने सांगतात. पैसा मिळावा, लौकिक व्हावा, कीर्ती व्हावी, मोठेपणा व्हावा, प्रसिद्धी व्हावी, हा जर भाव असेल तर हा कोणता भाव झाला? हा झाला राजस भाव. तो राजस भाव म्हणजे आपल्या मोठेपणासाठी, लौकिकासाठी, वाहवा मिळविण्यासाठी, आपलं ज्ञान लोकांना कळावं आणि आपली महती वाढावी, अशी जर भावना असेल पुराण सांगण्याच्या मागे, तर ती झाली राजस. अहमअहमिकीची भावना असेल, त्याच्यापेक्षा मी चांगलं सांगतो, अशी भावना असेल तर ती झाली तामस. ही तामस भावना ही द्वेषयुक्त आहे, द्वेषमूलक आहे. राजस भावना ही स्वतःच्या लौकिकाचा विचार करणारी आहे. आणि सात्विक भावना ही निरपेक्ष आहे. कुणी चांगलं म्हणा, कुणी वाईट म्हणा, कुणी नावं ठेवा, कुणी चांगलं म्हणलं तरी आनंद मनात फारसा दाटत नाही.
कारण स्वतःचा स्वस्तुती करणी नाही ऐकावी, आपली स्तुती कानाने ऐकू नये आणि म्हणून आणि त्याने भुलून जाऊ नये म्हणून, आणि कुणी जरी आपल्याला नाव ठेवले तरी त्याबद्दल मनात कुठलाही वाईट विचार येऊ नये. अशा पद्धतीने जो सिद्ध भावनेमध्ये असतो, जो सिद्ध स्थितीमध्ये असतो, जो या ठिकाणी समवृत्तीमध्ये असतो, ज्याला आपण सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो, अशा भावनेत जो असतो तो खऱ्या अर्थाने सात्विक झाला. आणि ही सात्विकता व्यास महर्षींच्या मध्ये, ही सात्विकता शुकाचार्यांच्या मध्ये, म्हणून त्यांनी शब्द वापरलाय करुण याह पुराण गुह्यम. या करुण भावनेनी, या सत्ववृत्तीच्या भावनेतून गुह्य पुराणातलं सांगितलं. आणि तम व्यास सूनु मुपयामी गुरुम मुनीनाम, त्या व्यासपुत्राला मी नमस्कार करतो, त्या व्यासपुत्राला नमस्कार करतो. असं म्हणण्याचं काय कारण आहे हो? शुकाचार्यांना नमस्कार करतो असं म्हणायला पाहिजे होतं. व्यासपुत्र कशामुळे? त्याचं कारण असं आहे की व्यासांना महत्त्व आहे पहिल्यांदा, कारण व्यासांच्यामुळे शुकाचार्य आहेत. या ठिकाणी एखाद्याबद्दलचा आदर व्यक्त करत असताना आपण जेव्हा स्वतःच्या नावाचं महत्त्व सांगतो किंवा आपण स्वतःचा परिचय करून देतो, तेव्हा आपण आधी वडिलांचं नाव, आपल्या वाडवडिलांचं नाव, आपल्या पूर्वजांचं नाव सांगितलं पाहिजे. कारण त्यांच्या कुळामध्ये, त्यांच्या पोटी मी जन्माला आलो. माझं महत्त्व नाही आहे तर त्यांचं महत्त्व आहे. आणि म्हणून व्यास सूनु शब्द वापरलाय. व्यासांचे पुत्र. कोणाचे पुत्र आहेत? तर व्यासांचे पुत्र आहेत. म्हणून व्यासांचा मोठेपणा आहे आणि व्यासांच्या मोठेपणाबरोबरच शुकाचार्यांचाही मोठेपणा आहे. म्हणून दोघांच्याही नावाचा या ठिकाणी उल्लेख सहजच केलेला आहे. याप्रमाणे ते म्हणतात त्या शुकाचार्यांना नमस्कार असो. आणि मग नारायणम नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम देवीम सरस्वतीम व्यासम ततो जय मुदीरयेत. जय म्हणजे ग्रंथ. कोणत्याही ग्रंथाला प्रारंभ करण्यासाठी पहिल्यांदा नारायणाला नमस्कार करावा, भगवंताला नमस्कार करावा, नरनारायणाला नमस्कार करावा, देवी प्रत्यक्ष सरस्वतीला नमस्कार करावा आणि व्यास महर्षींना नमस्कार करावा. म्हणून या ठिकाणी नारायणम नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम देवीम सरस्वतीम व्यासम ततो जय मुदीरयेत. आणि आता मी तुम्ही जे प्रश्न विचारले त्यानुसार उत्तर द्यायला सुरुवात करतो. म्हणून या ठिकाणी सूतांनी सांगायला सुरुवात केली. जय म्हणजे प्रत्यक्ष ग्रंथ. जय शब्द ग्रंथासाठी वापरलेला आहे. कशामुळे? तर हे धार्मिक ग्रंथ आपल्याला जय प्राप्त करून देणारे आहेत. प्रत्येक ग्रंथाचे काही उद्देश असतात. मग काव्य निर्माण करण्यासाठी, ग्रंथ निर्माण करण्यासाठी जो उद्देश आहे, हा उद्देश कोणता आहे? काही लोक पैशासाठी ग्रंथ निर्माण करतात, काही लोक प्रसिद्धीसाठी करतात. आपल्याला माहिती आहे ना, साहित्यशास्त्रामध्ये, काव्यशास्त्रामध्ये काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतरक्षते सद्या परनिवृत्तये कांता संमिततयोपदेश युजे. मम्मटांनी हे काव्य प्रयोजन सांगितलेली आहेत. ते सांगताना कुणी यशासाठी, कुणी कीर्तीसाठी, कुणी पैसा मिळण्यासाठी, कुणी अशुभ निवारणासाठी साहित्य निर्माण करतं, काव्य निर्माण करतं, ग्रंथ निर्माण करतं. पण खरा ग्रंथाचा उद्देश कोणता आहे? खरा ग्रंथाचा उद्देश आहे जय. म्हणजे आम्हाला जय शब्द केवळ विजय प्राप्त करणे हा नाही. जय म्हणजे मुक्ती. जय म्हणजे या संसारावर विजय, संसारातील दुःखावर विजय. म्हणून जय हा शब्द या ठिकाणी वापरलाय. आणि म्हणून त्यांनी शब्द असा वापरलाय की या काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदेशी वेतरक्षते सद्या पर निवृत्तये. सद्य आणि पर यांच्यामधून निवृत्ती व्हावी. म्हणजे आम्हाला इह कल्याण व्हावं आणि पर कल्याण व्हावं. या जगात आमचं कल्याण व्हावं, अर्थात या जगामध्ये सुद्धा दैनंदिन प्रापंचिक विश्वामध्ये सुद्धा आमचं कल्याण व्हावं आणि शेवटी पारमार्थिक कल्याण देखील व्हावं. म्हणून योगक्षेम या शब्दाने हे व्यक्त केलेलं आहे. अशा पद्धतीने ते म्हणतात ततो जय मुदीरयेत. तेव्हा या ग्रंथामध्ये प्रत्यक्ष परमार्थ तत्वाचे विवरण करण्यात आलेले आहे. परमार्थ तत्व सांगितले आहे. या परमार्थ तत्वामध्ये, परमतत्वामध्ये या ग्रंथाचं पर्यवसान झालेलं आहे. म्हणून
हा ग्रंथ म्हणजे जय असा शब्द वापरला आहे. मुनया साधू पृष्ठोहम भवद्भिर लोकमंगलम. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, सूत म्हणतात, हे शौनकादिका हो, आपण जो प्रश्न विचारला, यत्कृतः कृष्ण संप्रश्नो येनात्मासु प्रसिद्धती. हा येनात्मासु प्रसिद्धती, ज्यामुळं मला आनंद झाला, मनाला आनंद होणारा आणि समाजाला सुखकारक. भवद्भिर लोकमंगलम, त्याही काळापासून लोकांचा विचार करण्यात आलेला आहे. हे मुद्दाम या ठिकाणी मी अधोरेखित करतो की त्याही काळापासून समाजाचा विचार लोकांनी केलाय. भवद्भिर लोकमंगलम, की आपण जो प्रश्न विचारला तो लोकमंगलकारक आहे, समाजाला मंगलकारक आहे आणि समाजाला आनंद प्राप्त करून देणार आहे, असा हा प्रश्न आपण विचारला. हा प्रश्न सर्वांना, समाजाला आनंद देणार आहे आणि मलाही आनंद देणार आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर समाजोपयोगी असल्यामुळं मी देईन. त्या काळात समाज समग्रतेने पाहणारा अशा प्रकारचा द्रष्टा म्हणून सुतांचं या ठिकाणी महत्त्व आपण सांगितलं पाहिजे. कारण मोठे लोक त्या काळातले विद्वान तर वैदिक ज्ञानाने परिपूर्ण होते, ते विद्वान होते आणि वैदिक ज्ञान प्राप्त करून ते मुक्तही झाले असतील. परंतु बहुजन समाज हा शब्द या ठिकाणी मुद्दाम आजच्या संदर्भात वापरतो की बहुजन समाजाला पुराणाशिवाय पर्याय नव्हता. बहुजन समाजाच्या उद्धाराचा विचार त्याही काळापासून गेल्या 5000 वर्षापासून करण्यात आलेला आहे. म्हणून लोकमंगलम, लोक शब्द कशासाठी आहे? लोक शब्दाने हा अर्थ व्यक्त केला आहे. आपल्याला माहिती आहे की लोकसाहित्य जेव्हा आपण शब्द वापरतो, लोकवाङ्मय शब्द वापरतो, लोक म्हणजे बहुजन समाज, सर्वहारा समाज, विशिष्ट केवळ एका विशिष्ट गटाचे लोक नव्हे, तर लोक म्हणजे सर्वहारा समाज. हा सर्वहारा समाज, सर्वत्र पसरलेला अज्ञ समाज, या समाजाला उपयुक्त असणारं ज्ञान ज्या पुराणाच्या माध्यमातून दिलं आणि ज्या पुराणाला प्रत्यक्ष वेदतुल्य महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून लोकमंगलम शब्द इथं वापरला. आणि कर्म आणि ज्ञान याचं संयुक्तीकरण इथं करण्यात आलेलं आहे. अंतःकरण शुद्ध करणार. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, यत्कृत कृष्ण संप्रश्नो, तुम्ही जो प्रश्न विचारला तो कृष्ण संप्रश्नो. हा कृष्ण शब्द भगवान गोपाल कृष्णासाठी आहे, परंतु त्याबरोबर आणखी एक आहे, णश्च ज्ञानवाचक. ण म्हणजे ज्ञान, ज्यातून ज्ञान सांगता येईल मला. आणि कृ हा शब्द सुद्धा कृषी या अर्थाने आहे. कृषी म्हणजे कर्षण करणे, नांगरणे. जशी भूमी नांगरली म्हणजे ती शुद्ध होते. जेव्हा आपण एखाद्या जमिनीमध्ये आपल्याला बीज पेरायचं आहे तर आपण ती नांगरून घेतो, म्हणजे खालचा भाग वरती येतो, वरचा भाग खाली जातो. जमिनीमध्ये एक प्रकारचं परिवर्तन होतं. तसं अंतःकरणात परिवर्तन झालं पाहिजे. हा अंतःकरणात परिवर्तन झाल्यामुळे आपोआपच खालची जमीन वरती, वरची जमीन खाली, म्हणजे शुद्धीकरण होतं जमिनीचं. नांगरल्यामुळे जमीन जशी शुद्ध होते, नांगरल्यामुळे कर्षण केल्यामुळे जशी जमीन ही सुपीक होते, त्याप्रमाणे आपलं मन देखील सुपीक तेव्हाच होईल. म्हणून कृष्ण शब्द हा सुपीक मनोवृत्ती आणि ज्ञान यांच्या समुच्चयाने वापरण्यात आलेला आहे. कर्म आणि ज्ञान. कर्म म्हणजे कर्षण करणे, हे कर्म आहे. नांगरल्याशिवाय जमीन शुद्ध होणार नाही, म्हणजे आधी कर्माची गरज आहे. आणि कर्मानंतर मग ज्ञान. नुसतं ज्ञान नाही तर कर्मयुक्त ज्ञान. गीतेमध्ये सर्वत्र आपल्याला हेच दिसेल, कर्म आणि ज्ञान. कर्माचे डोळे जे ज्ञान ते निर्दोष व्हावे. मौलींनीच म्हटले की ज्ञान निर्दोष पाहिजे, डोळे निर्दोष पाहिजेत आणि कर्म हे देखील आपण निर्दोषपणाने केलं पाहिजे. कर्म देखील आंधळेपणाने करून चालणार नाही, तर कर्म देखील डोळसपणाने केलं पाहिजे. तर डोळसपणाने केलेलं कर्म आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी, अर्थात तुम्ही जो प्रश्न विचारला तो यत्कृत कृष्ण संप्रश्नो, कृष्ण संप्रश्नो, तर कृष्णाबद्दलचा प्रश्न आणि दुसरं ज्ञानवाचक आणि कर्मवाचक
कृष्ण शब्द असल्यामुळं या दोन्हीचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसेल. येन आत्मा सो प्रसिद्धती, ज्याने आत्मा प्रसन्न होईल, ज्याने मन प्रसन्न होईल, ज्याने सर्व विश्वाला आनंद होईल. सबई पुंसाम परो धर्मो यतो धर्म भक्तिरधोक्षजे. खरा धर्म कोणता आहे, परधर्म कोणता आहे, की अधोक्षजाची भक्ती हा खरा धर्म आहे. भक्ती निर्माण होणं हाच खरा धर्म आहे, तो उद्धारकारक आहे. आणि ही भक्ती सुद्धा कशी, तर स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. या ठिकाणी व्याख्या केलेली आहे स्वस्वरूपानुसंधानम, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे नुसता टाळकुटेपणा नाही, तर स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते, भक्ती त्याला म्हणतात. म्हणून या भक्ती कशी असावी, त्याने शब्द वापरलाय की ही भक्ती अधोक्षजाच्या ठिकाणची भक्ती. अधोक्षज शब्द सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. अधोक्षज म्हणजे हे अक्षज, अक्ष म्हणजे इंद्रिय आणि ज म्हणजे ज्ञान. इंद्रियजन्य ज्ञान ज्याच्या खाली आहे. इंद्रियजन्य ज्ञान म्हणजे ऐंद्रिय पातळीवरचं ज्ञान ज्याच्या खाली आहे आणि जो त्या ऐंद्रिय ज्ञानाच्या वर आहे त्याला म्हणतात अधोक्षज. म्हणून अधोक्षज शब्द फार मार्मिक आहे. जो भगवंत कसा आहे, तो सगळा ऐंद्रिय ज्ञानाच्या पलीकडचा आहे. ऐंद्रिय ज्ञान, ऐंद्रिय विषय हे त्याच्यापेक्षा खाली आहेत, नीच स्वरूपाचे आहेत, आणि तो मात्र श्रेष्ठ आहे. म्हणून अधोक्षज शब्द इथं वापरला. हा जो अधोक्षज आहे, भगवान आहे, तो ऐंद्रिय ज्ञानाच्या पलीकडचा विषय आहे. सगळे इंद्रिय जन्य ज्ञान त्याच्या खाली आहे आणि ऐंद्रिय किंवा इंद्रिय जन्य ज्ञानाच्या पलीकडचा भगवान असल्यामुळं त्याच्याकडची भक्ती ती सुद्धा कशी पाहिजे, परोधर्मो. ती भक्ती श्रेष्ठ दर्जाची भक्ती, तोच खरा धर्म आहे. तो धर्म, ती भक्ती कशी, तर अहेतुक्य प्रतिहता यय आत्मा संप्रसिद्धती. फार मार्मिकपणाने या ठिकाणी व्यास महर्षी म्हणतात अहेतुक्य प्रतिहता. जे अहेतुकी भक्ती, खरी भक्ती कोणती, हेतू शून्य असलेली भक्ती, मनात कोणतीही इच्छा नाही, निरीच्छपणाने भगवंताची केलेली सेवा ही भक्ती आहे. मनात काहीतरी इच्छा ठेवायची आणि मग काम करायचं, ती सकाम भक्ती झाली. ही सकाम भक्ती उपयोगाची नाही. निष्काम भक्तीचं महात्म्य या ठिकाणी सांगितलंय. आपण निष्काम भक्ती योग हा गीतेमध्ये समजून घेतो की निष्कामता काय, नैष्कर्म्यता काय. मनातली इच्छा नष्ट झाल्याशिवाय खरी भक्ती सुरूच होत नाही. नाहीतर मग बाकीच्या भक्ती जर तुमच्या मनामध्ये इच्छा ठेवून जर तुम्ही एखादी गोष्ट करायला लागला तर तो व्यवहार झाला. जसं आपण दुकानातून पैसे देतो आणि एखादी वस्तू आणतो, त्याच्या तोला मोलाची वस्तू आणतो. जेवढे पैसे तेवढी वस्तू, पैशाच्या हिशोबात वस्तू आपल्याला येते किंवा पैशाच्या तुलनेत वस्तू आपण विकत घेतो. मग भगवंताची भक्ती करणं काय व्यवहार आहे का? भगवंताची भक्ती एका पारड्यात आणि आमच्या इच्छा दुसऱ्या पारड्यात असं चालणार नाही. भगवंताची भक्ती ही कशी पाहिजे, अहेतुक्य प्रतिहता. कुठल्याही प्रकारच्या इच्छेशिवाय, कुठल्याही प्रकारच्या मनामधल्या काहीतरी पाहिजे, काहीतरी मागणं मनामध्ये ठेवून, मनामध्ये इच्छा ठेवून जर कोणती गोष्ट केली तर तो फक्त व्यवहार झाला, तो फक्त सांसारिक व्यवहार झाला, प्रापंचिक व्यवहार झाला. भगवंताची भक्ती म्हणजे व्यवहार नाही आहे. कारण भक्ती ही केवळ वस्तू ज्याप्रमाणे आपण विकत घेतो, विनिमय करतो, वस्तूचा विनिमय करतो, त्याप्रमाणेची भक्ती नसते. या ठिकाणी वस्तू विनिमयात्मक हा व्यवहार आहे आणि भक्ती मात्र वस्तू विनिमयात्मक स्वरूपाची नसते, हे त्यांना सांगायचं. म्हणून अहेतुक्य प्रतिहता, हेतुरहित, इच्छारहित, कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये कामनारहित केलेली भक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने निष्काम भक्ती आहे. हीच खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे. ती अहेतुकी भक्ती आणि अप्रतिहता, इथे दोन शब्द वापरले. अहेतुक्य प्रतिहता म्हणजे अहेतुकी आणि अप्रतिहत. अप्रतिहत म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जी
प्रतिहत म्हणजे खंडित होत नाही, अखंड. त्याचं वर्णन माऊलीने एका ठिकाणी केलंय. ज्याप्रमाणे गंगा ओघ मुदनवती, ज्याप्रमाणे गंगेचा ओघ हा समुद्राशी एकरूप होतोय. जेव्हा गंगेचा ओघ गंगा 1000 मुखांनी समुद्राला मिळते, तेव्हा ती कालही मिळत होती, ती आजही मिळते आणि ती उद्याही मिळत राहणार. ती जशी सतत मिळतेच आहे, गंगा मिळतची आहे असं त्याने वर्णन केलंय. कालही मिळतच होती, आजही मिळतेच आहे, उद्याही मिळतच राहणार आहे आणि हजारो वर्ष अशीच मिळत राहणार. म्हणजे गंगा ज्याप्रमाणे अप्रतिहतपणे, सततपणे, अखंडितपणे कोणत्याही काळाचा परिणाम तिच्यावर होत नाही, ती जशी सतत समुद्राशी एकरूप होतच आहे, त्याप्रमाणे आपलं मन भगवंताशी एकरूप अखंडितपणे झालं पाहिजे. खंडित नको. एक दिवस केलं पुन्हा काहीच केलं नाही असं नको, नाही महिनाभर केलं आता बस झालं असं नको. ती सवयच लागली पाहिजे, तो धर्मच झाला पाहिजे, तो निसर्गच झाला पाहिजे, तो भगवंताच्या भक्तीचं व्यसन आपल्याला लागलं पाहिजे. नित्य व्यसनम, नित्य अभ्यास करणं, नित्य भगवंताची सेवा करणं, हेच खरं व्यसन आपण आत्मसात केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात हा अहेतुक्य प्रतिहता, असे 2 लक्षणं या ठिकाणी भक्तीचे विशेषण वापरलेत. आणि ही अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदती, ज्यामुळं आम्हाला आनंद होईल. आत्मा शब्द इथं वापरलाय, तो आत्मा अनेक अर्थाने वापरलेला असतो. इथे आत्मा म्हणजे मन, आमचं अंतःकरण, ज्यामुळे प्रसन्न होईल. भगवंताच्या सेवेने अंतःकरण प्रसन्न झालं पाहिजे. कुणीकडून ब्याद आहे असं वाटता कामा नये. पूजा अर्चा करणं म्हणजे काय बाबा लचांड लावलं मागं असं म्हणता कामा नये. उलट आपल्याला आनंद वाटला पाहिजे. हा आनंद जर वाटत असेल, येनात्मा संप्रसिद्धती, ज्याने खऱ्या अर्थाने माणसाच्या मनाला आनंद होत असेल, ती खरी भक्ती आहे. हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हे थोर भक्ती शब्द वापरलाय. आणि ही अहेतुक्य प्रतिहता, ही भक्ती काही सोपी नाही. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. भक्ती ही फार कठीण आहे, शुळावरची पोळी आहे ती. हे कोणत्या भक्तीसाठी म्हटलंय? अहेतुक्य प्रतिहता. ही भक्ती खरी अवघड आहे, की जी केवळ परमेश्वराचाच विचार करणारी आहे. जिथे विभक्त नव्हे तो भक्त, जो विभक्त नाही त्यालाच भक्त म्हणतात. जो भगवंतापासून परावृत्त होत नाही तोच खऱ्या अर्थाने अनुवृत्त असलेला, ज्या भगवंताचं अन्वय ज्याच्यामध्ये सतत आहे, भगवंताच्या स्वरूपाचा अन्वय, स्वरूपाचं स्मरण ज्याला सतत आहे, तोच खऱ्या अर्थाने भक्त म्हटलंय. आणि म्हणून वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता जय जनयत्याशु वैराग्यम ज्ञानंच यद हेतुकाम. या ठिकाणी सूत महाराज म्हणतात, हे शौनकादिका हो. आणि व्यास महर्षी लिहितात, वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता. भगवंताची भक्ती, याला दुसरं कोणतंही प्रयोजन नको, दुसरं कोणतंही कारण नको, फक्त वासुदेव भगवंताची भक्ती करण्याची आंतरिक इच्छा, एवढंच कारण, दुसरं कोणतंही लौकिक कारण नको. जनयत्याशु वैराग्यम, अशी जर भक्ती असेल, निरीच्छ भक्ती असेल, अशी जर निष्काम भक्ती असेल, तर त्यातून आपोआपच वैराग्य निर्माण होईल असं ते म्हणतात. हे वैराग्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आशु वैराग्यम, आशु म्हणजे त्वरित, क्षणात. अशी जर निष्काम भक्ती असेल, निरपेक्ष भक्ती असेल, निस्वार्थ भक्ती असेल, तर त्या निस्वार्थ निरपेक्ष प्रेमातून वैराग्य निर्माण होतं, सहजच निर्माण होतं. जशी आई मुलावर प्रेम करते, हे प्रेम करावं असं सांगितलंय म्हणून करते असं नाही, किंवा आता हा मुलगा आपल्याला मोठं झाल्यानंतर आपलं रक्षण करील म्हणून करते असं नाही. ती प्रेम करते कारण तो तिचा स्वभाव आहे. म्हणून आचार्यांनी म्हटलंय की कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. कुपुत्र एखाद्या वेळेला निर्माण होईल, पण कुमाता कधी निर्माण होणार नाही. आई कधी आपल्या मुलाचं वाईट चिंतणार नाही, कधी मुलाचा घात करणार नाही. ती मुलाला अशा प्रकारच्या मार्गालाच लावेल आणि अंतःकरणपूर्वक तिचं अंतःकरण द्रवलेलं असेल आपल्या मुलासाठी. ते जसं
केवळ कागदावरचं अंतःकरण नाही, केवळ लेख लिहिलेत म्हणून नाही, पुस्तकात लिहिलंय म्हणून नाही, तर अंतःकरण ते आहेच आहे. तिथे कुठल्याही बाकीच्या बाह्य गोष्टीची अपेक्षा ती करत नाही. ती जशी तिचं स्वभावच प्रेम करण्याचं आहे, त्याप्रमाणे ते म्हणतात जनयत्याशु वैराग्यम. मग आता आई मुलावर प्रेम करते, हे प्रेम कसं दिसतं हो? आईला विचारलं, का हो अजून जेवण नाही केलं? नाही हो. का हो? अहो मुलगा यायचा आहे अजून, त्याचं अजून जेवण राहिलंय, ते सकाळी काहीच खाऊन गेला नाही, चहा देखील घेऊन गेला नाही. मग आता दुपारी 3 वाजता आल्यानंतर मग आम्ही जेवण करू, आधी त्याचं होईल मग माझं होईल. म्हणजे इथे वैराग्य, विरागता निर्माण झाली. जरी भूक लागली तरी ती जेवण घेते का हो? नाही घेत. का? हे वैराग्य कुठून आलं? प्रेमातूनच आलं. म्हणून जनयत्याशु वैराग्यम, त्यातूनच, त्याच भक्तीतून, त्याच प्रेमातून, त्याच अंतःकरणाच्या भावनेतून हे वैराग्य निर्माण होतं. मुद्दाम वैराग्य आणण्याची गरज लागत नाही. आणि ज्ञानंच यद हेतुकम, त्यातूनच ज्ञान प्रगट होतं. म्हणजे भक्ती अहेतुकी असेल, निष्काम कर्मयोगाची भक्ती असेल, कोणत्याही प्रकारच्या निरीच्छ अशा भावनेतून केलेली भक्ती असेल, तर ती भक्ती, त्यातून वैराग्यही निर्माण होतं आणि ज्ञानही निर्माण होतं. म्हणून या भक्तीचे हे मुलं आहेत म्हणे. ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीचे मुलं आहेत. आपल्याला भागवत महात्म्यामध्ये ही कथा वाचायला मिळेल. हे भक्तीची मुलं आहेत हे दोन. भक्ती ही यांची आई आहे, म्हणून भक्ती यांची आई, आणि त्यातूनच वैराग्य आणि ज्ञान हे मुलं जन्माला येतात. वैराग्य भक्तीतूनच येतं आणि वैराग्यही ज्ञानातूनच, या भक्तीतूनच येतं, ज्ञानही भक्तीतूनच येतं. म्हणून ज्ञान आणि वैराग्य हे दोन भक्तीची मुलं, अर्थात तिच्यापासून प्रगट होतात. धर्मस्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथासुया नोत्पादयेत् यदि रतिम श्रम एव हि केवलम. या ठिकाणी फार मार्मिक सिद्धांत त्याने वापरलाय. जर अंतःकरण प्रेमार्द्र नसेल, अंतःकरण भक्तियुक्त नसेल, आणि भगवंताची भक्ती जर अंतःकरणात नसेल, धर्म स्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथासुया, जर भगवंताच्या कथेमध्ये रुची नसेल, भगवंताची कथा म्हणजे काही गोष्टी नाही आहेत, भगवंताची कथा म्हणजे काही मनोरंजन नाही, भगवंताची कथा म्हणजे काही टीव्ही सिरियल नाही, भगवंताची कथा म्हणजे काही सिनेमा नाटक नाही, भगवंताची कथा ही उद्धार करणारी आहे. भगवंताची कथा अंतःकरणात भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं उत्पादन करणारी आहे. म्हणून जर अंतःकरणात भगवंताबद्दल प्रेम नसेल, कथा नुसता ऐकायला जायचं नाहीये, तर भगवंताशी तादात्म्य पावायला जायचे. आणि म्हणून ही जर भगवंताबद्दलचं प्रेम अंतःकरणात नसेल, नोत्पादयेत् यदि रतिम असा शब्द वापरलाय. जर भगवंताबद्दलचं प्रेम अंतःकरणात निर्माण होणार नसेल, तर श्रम एव हि केवलम, तर तुमचा सगळा खटाटोप व्यर्थ आहे. ते म्हणतात नुसत्या कर्मकांडाला उपयोग नाही. नुसतेच कर्मकांड करत राहिले, नुसतेच भमभम करत राहिलं तर उपयोग नाही. काय म्हणले, घंटा बडवीत राहिलं उपयोग नाही. अहो शंखनाद केला काय आणि घंटा बडविल्या काय? अंतःकरणात प्रेम नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. भगवंताबद्दल प्रेम पाहिजे, भगवंताबद्दल अंतःकरणात जिव्हाळा पाहिजे. ईश्वराबद्दल, भगवंताबद्दल अंतःकरणात प्रेम नसेल तर हे सगळं निरर्थक आहे. सगळं कर्म निरर्थक आहे म्हणतात ते. तुमचं सकाळी उठणं निरर्थक आहे, संध्या निरर्थक आहे, पूजा निरर्थक आहे, अर्घ्यदानही निरर्थक आहे. का? अहो नोत्पादयेत् यदि रतिम, जर अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं नाही. हे सगळं भक्ती निर्माण होण्यासाठी आहे, हे सगळं प्रेम निर्माण होण्यासाठी आहे. जर भगवंताबद्दलचं प्रेम, भगवंताबद्दलची मनामध्ये प्रीती नसेल, तर श्रम एव हि केवलम, केवळ हे श्रम होतील, श्रम, बाकी काहीच होणार नाही. शारीरिक श्रम आहेत, बाकी काही नाही. ते म्हणतात भगवंताचं प्रेम अंतःकरणात निर्माण होणं हे खऱ्या अर्थाने याचं परिपक्व फळ आहे. श्रवणाबद्दल आवड मनामध्ये असली पाहिजे. आणि प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म असे 2 प्रकारचे धर्म या ठिकाणी आपल्याला दिसतात. प्रवृत्ती धर्म हा स्वर्गाच्या इच्छेने कामना करून एखादी गोष्ट करणे, उदाहरणार्थ स्वर्ग कामो यजेत, असं जे 14 लक्षणोर्थो धर्म असं म्हटलंय.
काहीतरी प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. सुरुवातीची अवस्था आहे ती. जसं लहान मुलगा शाळेमध्ये जात नसेल तर आपण म्हणतो, आता उदाहरणार्थ आजच्या संदर्भात सांगायचं तर मुलगा जर शाळा करत नसेल, ऑनलाईन शाळा, तर त्याला सांगायचं की तू जर ही ऑनलाईन शाळा केली तर मी तुला काही व्हिडिओ बघू देईन, नाही तर नाही बघू देणार. मग तो म्हणतो बरं बरं ठीक आहे. मग त्यांचे ते काही लहान मुलांचे जे काही कार्यक्रम असतात ते बघू देईन. मग तो म्हणतो ठीक आहे. मग घंटाभर शाळा करतो आणि मग आई सांगते ठीक आहे आता अर्धा घंटा बघायला हरकत नाही. याप्रमाणे तो आपल्या गेम खेळत बसतो, नाहीतर काहीतरी सिरियल बघतो, लहान मुलांच्या सिरियल. याप्रमाणे कशासाठी तर चोदना लक्षणोर्थो धर्म, चोदना प्राप्त करून देणे, त्याला प्रवृत्ती निर्माण करणे, हा प्रवृत्तिकारक धर्म झाला. तो प्रारंभीच्या काळात ठीक आहे, परंतु खरा धर्म कोणता आहे? निवृत्ती धर्म. निवृत्ती धर्म म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसलेला धर्म. जेव्हा मुलगा हळूहळू मोठा होतो, तो आता 11वीला किंवा 12वीला जातो, मग यावेळेला त्याला कशाचंही प्रलोभन दाखवायची गरज नाही. त्याला चॉकलेटचं प्रलोभन दाखवायची गरज नाही, त्याला व्हिडिओचं प्रलोभन दाखवायची गरज नाही, त्याला TV सिरियलचं प्रलोभन दाखवायची गरज नाही. का हो? तर त्याला त्याच्या समोर 12वीचा अभ्यास असतो आणि CET समोर असते. नाही हे झालं पाहिजे तरच आपल्याला जीवनामध्ये काहीतरी करता येईल, नाही तर नाही, अशी त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होते. हा झाला निवृत्तिकारक धर्म. म्हणजे तात्पुरत्या अर्थाने सांगायला तो ती प्रवृत्तीच आहे, परंतु बालपणाची जी प्रवृत्ती आहे त्यापेक्षा वेगळी आहे. म्हणून तिथे त्याला कोणत्याही प्रकारचा प्रलोभनाची गरज लागत नाही, कोणत्याही प्रकारचं प्रलोभन सांगायची गरज लागत नाही. तो आपोआपच शाळेत जातो, आपोआपच कॉलेजला जातो, आपोआपच अभ्यास करतो. का तर त्याला त्याची आवड निर्माण झालेली असते. म्हणून ही आवड निर्माण होणे, भक्तीची सुद्धा आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की श्रवणाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे. केवळ हेतू हा कमीपणा आणणार आहे. काहीतरी हेतूसाठी करणं म्हणजे कमीपणा आणणार आहे. फलासाठी करणं म्हणजे कमीपणा आहे. ज्याला आपण केवळ काही मिळावं आपण संकल्प करतो ना, श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम, अशा प्रकारचा लांबलचक संकल्प असतो. आत्मनः सहकुटुंबस्य क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थम इष्टकामना सिद्ध्यर्थम श्रुती स्मृती पुराण फलप्राप्त्यर्थम, जे लांबलचक संकल्प असतो आणि त्यासाठी एक छोटंसं कर्म. खरं म्हणजे ते म्हणतात हे जे कर्म आहे तुम्ही करता हे केवळ प्रवृत्तिकारक आहे, यातून फळ प्राप्तीची तुमची इच्छा आहे, पण कर्म ते पाहिजे जे कोणत्याही प्रकारच्या फळासाठी नको. जो आमचा व्रत झाला पाहिजे, आयुष्याचं व्रत झालं पाहिजे, आणि म्हणून फलानुसंधान रहित अहेतुकी अशी वृत्ती, कृष्णार्पण करण्याची वृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे. ही कृष्णार्पण वृत्ती ही खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे आणि त्यातून ही रती निर्माण होते, त्यातून प्रेम निर्माण होतं. जर हे प्रेम निर्माण झालं नाही तर मग बाकी सगळ्या कर्मकांडाला अर्थ नाही, सगळं कर्मकांड निरर्थक आहे. श्रमैव हि केवलम. आपण उदाहरणार्थ आपल्याला गावाला जायचं असतं, आपण सकाळी उठतो, लवकर काम करतो, आवरतो आणि आपल्याला रेल्वे धरायची, म्हणून आपण धडपड करत कसं तरी रेल्वे स्टेशनवरून सकाळी 5 वाजता येऊन पोहोचतो. पण येईपर्यंत 4:15 झालेले असतात आणि रेल्वे निघून गेली. काय झालं म्हणले? अहो गेली ना आता गाडी, आता 2 दिवसांनी रेल्वे आहे म्हणले. पुन्हा 2 दिवस रेल्वेच नाही. काय झालं? श्रमैव हि केवलम. सकाळी उठणं, गडबडीने आवरणं, रेल्वे स्टेशनवर जाणं, हे काय झालं? श्रम झाले. आणि जर रेल्वे मिळाली असती तर मग मात्र आमचं साध्य झालं. तसं आपल्या सगळ्या कर्माला जर भगवंताची कृपा, भगवंताचं प्रेम जर प्राप्त झालं तरच खऱ्या अर्थाने त्यातून भगवंताची भक्ती निर्माण झाली तरच या सगळ्या कर्माला अर्थ आहे, नाहीतर हेलपाटा झाला. म्हणून आपल्या आयुष्याचा हेलपाटा होता कामा नये. ते म्हणतात नोत्पादयेद्यतिम श्रमैव हि केवलम धर्मस्य हेपवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते नार्थस्य धर्मेकांतस्य कामो लाभाय स्मृतः. आता या ठिकाणी धर्मस्य हेपवर्गस्य, धर्म
अपवर्ग प्राप्त करून देणे. धर्म कशासाठी आहे? आम्हाला केवळ पवर्ग आणि अपवर्ग. पवर्ग म्हणजे सगळा प्रपंच आणि अपवर्ग म्हणजे खऱ्या अर्थाने मुक्ती. अपवर्ग प्राप्त करून देणं हे धर्माचं काम आहे. खऱ्या अर्थाने धर्माने, आमच्या भक्तीने आम्हाला अपवर्ग प्राप्त करून देता आला पाहिजे. आणि हा अपवर्ग म्हणजे प्रत्यक्ष मुक्ती, मोक्ष हा प्राप्त झाला पाहिजे. विराग मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. ज्ञानाला कुठलाही हेतू नको. आणि म्हणून अपवर्ग प्राप्त करून देणे हे भक्तीचं कार्य आहे. तेच प्रेमाचं कार्य आहे. नार्थोर्थायोपकल्पते, केवळ अर्थप्राप्ती, केवळ काहीतरी संपत्ती मिळवणे यासाठी धर्म नाहीये. धर्मातून संपत्ती सहजच मिळत असते, पण संपत्तीसाठी धर्माचं आचरण नको. संपत्तीसाठी कर्माचं आचरण नको. संपत्तीसाठी कोणतं कर्म आपण आचरण्यात अर्थ नाहीये. नार्थोर्थायोपकल्पते नार्थस्य धर्म एकांतस्य कामो लाभाय स्मृतः. या ठिकाणी ते म्हणतात धर्म हा आम्हाला अपवर्गकारक आहे, मोक्षकारक आहे. एका कवीने म्हटलंय पवर्ग रचिता देवी अपवर्ग फलप्रदा. एक भाषेचं कौशल्य. पवर्ग रचिता देवी अपवर्ग फलप्रदा. पवर्ग म्हणजे काय? तर प वर्ग म्हणजे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून प फ ब भ म हा प वर्ग झाला. म्हणजे आपण प वर्ग, क वर्ग, क वर्ग म्हणजे क ख ग घ ङ, प वर्ग म्हणजे प फ ब भ म. म्हणून प वर्ग प फ ब भ म. मग काय? पिनाक फणिबालेंदू भस्ममाला तयोस्तथा. पिनाक म्हणजे प आलं, फणी म्हणजे फ आलं, बाल म्हणजे ब आलं, बालेंदू म्हणजे चंद्र, भस्म भ आलं आणि माला म्हणजे म आलं, प फ ब भ म. पिनाक फणिबालेंदू भस्ममाला तयोस्तथा पवर्ग रचिता देवी अपवर्ग फलप्रदा. तर हे सगळे वर्णन कोणाचं आहे? शंकरांचे. पिनाक त्यांच्या हातामध्ये असलेलं धनुष्य आहे. फणी म्हणजे नाग आहे. बालेंदू म्हणजे चंद्र आहे. भस्म धारण केलेलं आहे आणि माला धारण केली, अक्षमाला धारण केलेली आहे. म्हणून हे पवर्ग ज्याने धारण केलेलं आहे, ज्या पवर्गाचं वर्णन आम्ही करतो, पवर्ग रचिता, जो भगवान पवर्गाने ज्याचं वर्णन केलं जातं, म्हणजे प फ ब भ म या शब्दाने ज्याचं वर्णन केलं जातं, पवर्ग रचिता. भगवान हा पवर्ग रचित आहे, पवर्ग वर्णित आहे, पण तो अपवर्ग देणार आहे, अपवर्ग फलप्रदा म्हणजे मुक्ती देणार आहे. असो, याप्रमाणे हे शाब्दिक या ठिकाणी संस्कृतमध्ये खूप चांगले श्लोक आहेत म्हणा, सुभाषित आहेत म्हणा. हे सुभाषित आहे. या सुभाषितातून ज्ञानही प्राप्त होतं आणि कौशल्यही प्राप्त होतं. असो, याप्रमाणे हा अपवर्ग प्राप्त करून देणारा खरा धर्म आहे. म्हणून धर्मस्य ह्यपवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते. केवळ अर्थ प्राप्त करून देणं हे धर्माचं कार्य नाही. आता या ठिकाणी आजच्या चिंतनामध्ये आपण धर्म म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय ते पाहिलं. आणि खरी जी अहेतुक्य प्रतिहता भक्ती कशी आहे, हेतुरहित भक्ती कशी आहे, ती कशी आम्हाला खऱ्या अर्थाने श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान प्राप्त करून देणारी आहे ते सांगितलं. आणि आता यानंतर उद्याच्या चिंतनामध्ये ग्रंथी कशा नष्ट होतात आणि यातून माणसाचं कल्याण कसं होतं हे जे ते सांगतील. आणि वासुदेव कथा, भगवंताची कथा आम्हाला मुक्तिकारक कशी आहे हे जे सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.